या ट्रिपला आमच्यासोबत नक्की काय झालं आणि या माणसाला तर तुम्ही नक्कीच ओळखत असाल. तर आम्ही मित्र निघालो होतो मित्राच्या लग्नाला, ते पण पुण्यावरून डायरेक्ट धाराशिवला. तो पण 5 तासा प्रवास होता. सकाळी आम्ही 4ला सुरुवात केली आणि 10च्या सुमारास आम्ही पोचलो पण असेल. रस्ता खूप चांगला होता, नवरदेव पण सज्ज होता. आमचा डान्स बघून नक्कीच वाटलं असेल हेच नवरदेवाचे मित्र असतील. मग शेवटी काय, नवरदेवाला भेटलो, दिल्या घरी सुखी राहा म्हटलो आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. पुढचा प्रवास आम्ही निघालेलो तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी. जाता जाता आम्हाला भेटलं हॉटेल भाग्यश्री. क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय. तिथं हॉटेल बघून आम्ही सरळ परत तुळजापूरच्या दिशेने निघालो. सुमारे 7 वाजता आम्ही तुळजापूर येथे पोहोचलो. थोडासा नाश्ता वगैरे केला आणि देवीच्या दर्शनाला गाडी पार्क करणार तेवढ्यातच आमची गाडी फसली गटारामध्ये. पण आमचं नशीब एवढं चांगलं की आमच्या ड्रायव्हरने ती गाडी बरोबर काढलं व आम्ही थेट देवीच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही ठरवलं होतं मुखदर्शन घ्यायचं, त्यामुळे एक अर्ध्या तासाच्या आत आमचं दर्शनही झालं. खूप भारी वाटलं दर्शन घेऊन आणि थेट आम्ही निघालो आता पुढे अक्कलकोटला. आम्ही तिथे 1 डे स्टे करणार होतो आणि तिथे आम्ही रूम बुक केली. रूमच्या बाहेरचा व्ह्यू पण अगदी चांगला होता आणि आम्ही ठरवलं होतं दर्शन हे स्वामींचं सकाळी घ्यायचं. सकाळ होताच आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. अगदी 10 मिनिटातच आमचं स्वामींचे दर्शन झालं. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही थेट निघालो पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास. हा प्रवास तर इथे संपलाय, पण आपण परत भेटूया अशा नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत रीलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.